काल अर्थसंकल्प सादर झालेला आहे. जी आश्वासने सरकारने दिली होती त्याची पूर्तता कुठे होताना पाहायला मिळाली? नाही, पूर्तता होणारच नव्हती. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जो खडखडाट आहे त्याचं हे प्रतिबिंब आहे. तुम्हाला आठवत असेल, काल 2 वाजता अर्थसंकल्प केला गेला. 1 वाजता इथे आम्ही माध्यमांजवळ बोलत होतो, तुमच्याजवळ बोलत होतो. त्यावेळेला तावातावाने हे सांगत होते की लाडक्या बहिणीचे 2100 रुपये करणार, बाकीच्या सगळ्या ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्यांना पैसे देणार. आणि आम्हाला खात्री होती या गोष्टीची, कारण ह्या ज्या फसव्या घोषणा केल्या होत्या त्या सगळ्यांना पैसे कुठून आणणार. आपण जर कालचा अर्थसंकल्प पाहिला असेल तर म्हणून आम्ही गाजर घेऊन बसलो होतो सगळे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला गाजर दाखवण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. शिवभोजन थाली आपल्याला माहिती असेल, 10 रुपयामध्ये गरीब मध्यमवर्गीय कामगार इतकी वर्ष तो जेवत होता आणि फार सुंदरपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना चालली होती. त्या योजनेला सुद्धा संकल्पामध्ये एकही पैसा नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो ही योजना बंद होईल. आनंदाचा शिदा एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिवाळीचा मुहूर्त साधून यांनी आनंदाचा शिदा म्हणून जाहीर केला. निवडणुकीच्या कालावधीपुरता त्याचा उपयोग करून घेतला. निवडून आल्यावर आनंदाचा शिदा सुद्धा आता दुःखाचा शिदा झालाय. आणि म्हणून हे सरकार, लुटेरे सरकार, यांनी महाराष्ट्राची तिजोरी लुटली गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, विकास कामं असतील, इतर सगळ्या योजना असतील ज्या पूर्वापार चालत आल्यात, सर्वसामान्याशी निगडित आहेत, कष्टकऱ्याशी निगडित आहेत, कामगाराशी निगडित आहेत, शेतकऱ्याशी निगडित आहेत. या सगळ्या योजनांना त्यांना हरताळ फासलेला आहे. त्यांच्यासाठी पैसे नाहीत. याचा अर्थ असा होतो की या योजना ह्या सगळ्या बंद होतील कालांतराने. आणि त्यासाठी आम्ही आज पायऱ्यांवर गाजर घेऊन बसलो होतो. या 12 कोटी जनतेला फक्त आणि फक्त या अर्थसंकल्पामध्ये गाजर दाखवण्याचं पाप या सरकारने केलाय. त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. मला असं वाटतं की बघा, आता ही एक निर्लज्जपणाची परिसीमा झाली. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही दाखवलं ना, तुम्ही होतात खालच्या सभागृहामध्ये आणि वरच्या सभागृहामध्ये. जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्ही बोलत होतो आणि आम्ही नापसंती दर्शवली होती, त्यावेळेला खालच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादा त्यांच्या बाजूला बसले होते. वरच्या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री, तेव्हाही अजितदादा बाजूला बसले होते. त्यांनी सांगितलं होतं 1500 तर सोडाच, आम्ही 2100 देणार, असं त्यांच्या भाषणातच आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आम्ही सगळ्यांनी नापसंती दर्शवली होती. आणि म्हणून हे सगळं जे कुभांड त्यांनी रचलं होतं ते फक्त आणि फक्त निवडणुका जिंकायच्या. देशाच्या पंतप्रधानांकडनं ह्या सगळ्यांनी एक गोष्ट शिकले. 2014ला देशाच्या पंतप्रधानांनी केलेली जुमलेबाजी प्रत्यक्षात या देशाच्या 140 कोटी जनते काही पडलं नाही गेली इतकी 12 वर्ष. किंबहुना त्यांच्याकडनं हेच या सरकारने शिकलेलं आहे. आणि घोषणा करायच्या, मोठ्या गोष्टी करायच्या, परंतु लोकांच्या पदरामध्ये काहीही पाडायचं नाही. अशा पद्धतीचं हे जे अर्थसंकल्प आहे त्याचा आम्ही निषेध करू.